हाय फ्रेंड्स, ई मॅथ्स ट्युटोरियल या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत। मित्रांनो, आज आपण SSC बोर्ड परीक्षा मार्च 2024 ची गणित 2 म्हणजेच भूमितीची प्रश्नपत्रिका सोडवणार आहोत। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल किंवा चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करा, तसेच लाईक करा। गणित म्हणजेच भूमिती, गणित भाग 2 या विषयाची प्रश्नपत्रिका, दिनांक आहे 15/3/24, गुण आहेत 40। या सर्व आपल्याला काही सूचना दिलेल्या होत्या। आता आपण पहिला प्रश्न सोडवूया। पहिला प्रश्न ए, आपल्याला अचूक पर्याय निवडायचा होता, त्यापैकी ए हा पर्याय बरोबर आहे। दुसऱ्यामध्ये ए हा पर्याय बरोबर आहे, कारण साइन थिटा गुणिले कॉस थिटा ही किंमत किती येते? 1 येते। एक अक्षाचा चढ किती येतो? 0 येतो। 3 त्रिज्या असलेल्या वर्तुळाची सर्वात मोठ्या जीवेची लांबी, सर्वात मोठी जीवा म्हणजेच काय? व्यास, आणि व्यास हा त्रिज्येच्या दुप्पट असतो। 3 ची दुप्पट 6, म्हणजे सी हा पर्याय बरोबर आहे। त्यानंतर बी, खालील उपप्रश्न सोडवा। त्रिकोण ABC समरूप त्रिकोण PQR, AB PQ बरोबर 2/3, तर एरिया ऑफ त्रिकोण ABC छेद एरिया ऑफ त्रिकोण PQR चे गुणोत्तर काढायचं आहे। तर हे उत्तर आपण सोडवूया। आपल्याला हे दिलेलं आहे, दोन्ही त्रिकोण समरूप आहेत आणि समरूप त्रिकोण सूत्र आहे समरूप त्रिकोणाच्या क्षेत्रफळांचे प्रमेय। या प्रमेयाचा वापर करून आपण काय केलं आहे, हे क्षेत्रफळाचे गुणोत्तर हे बाजूंच्या वर्गांच्या प्रमाणात असते। म्हणजे AB वर्ग छेद PQ वर्ग, AB छेद PQ किती आहे? 2/3, म्हणजे 2/3चा वर्ग किती येईल? 2चा वर्ग 4, 3चा वर्ग 9। दुसरा प्रश्न होता, बाह्यस्पर्श असलेल्या 2 वर्तुळांची त्रिज्या अनुक्रमे 5 सेमी व 3 सेमी असतील तर केंद्रातील अंतर काढा। 5 आणि 3, हे पहिले आहे 5 सेमी, दुसरे आहे 3 सेमी। आपल्याला माहीत आहे, जर परस्परांना बाहेरून स्पर्श करणाऱ्या 2 वर्तुळांच्या केंद्रातील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजेवढे असते। त्रिज्यांची काय करायची? बेरीज, R1 अधिक R2, 5 अधिक 3 8। तिसरा प्रश्न, एका चौरसाचा कर्ण 10 वर्गमुळात 2 सेमी असतील तर त्याच्या बाजूची लांबी काढा। आता यासाठी आपल्याला अगोदर आकृती काढावी लागेल चौरसाची। त्रिकोण ABCD हा चौरस आहे। बी हा काय प्रत्येक कोण 90 असतो, या ठिकाणी बी हा 90 आहे, म्हणजेच त्रिकोण ABC हा काटकोन त्रिकोण झाला। म्हणजे काटकोन त्रिकोण असेल तर आपण पायथागोरसचे सूत्र वापरतो, म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग। आता या ठिकाणी AB आपण काय म्हटलं? x घेतले, इथे x वर्ग अधिक आपण x वर्ग बरोबर किती येणार? AC किती आहे? 10, 10चा वर्ग, त्याच्या पुढे x वर्ग अधिक x वर्ग किती होता? या ठिकाणी 2x वर्ग बरोबर 100, x वर्ग बरोबर 100/2, म्हणून x वर्ग बरोबर 50। आता दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घेतल्यानंतर x बरोबर किती आलं? 50। 50 आपण कशा प्रकारे लिहू शकतो? 25 गुणिले 2, आणि 25चं वर्गमूळ किती येतं? 5, आणि हे वर्गमुळात 2, म्हणून चौरसाची बाजू बरोबर 5 वर्गमुळात 2 सेमी। त्यानंतर चौथा प्रश्न, रेषेने एक अक्षाच्या धन दिशेशी केलेला कोन 45 अंश असेल तर रेषेचा चढ काढा। आता आपल्याला सूत्र माहिती आहे, रेषेचा चढ बरोबर टॅन थिटा। या सूत्राचा वापर करून आपण हे उत्तर काढू शकतो। चढ बरोबर टॅन थिटा, थिटा किती आहे? 45, आणि टॅन 45 ची किंमत किती आहे? 1 आहे, म्हणून रेषेचा चढ बरोबर 1। या प्रकारे आपण पहिला प्रश्न पूर्ण पाहिला आहे। आता दुसरा प्रश्न आपण बघूया। 2A, खालीलपैकी कोणत्याही 2 कृती सोडवा। त्यापैकी पहिली कृती या ठिकाणी येईल आंतरलिखित कोणाचं प्रमेय। हे 2 या बाजूला 60 गुणिले 2 120। या ठिकाणी AOC बघा, दोन्ही कोण हा केंद्रीय कोण आणि हा कोन दोन्ही एकरूप असतात, समान असतात दोन्ही कोण। AXC या बॉक्समध्ये काय येईल? AXC या ठिकाणी किती आहे? AXC 120, मग कोण AOC बरोबर 120। दुसरी कृती सोपी आहे, साइन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटाची किंमत काढा। त्रिकोण दिलेला आहे, काटकोन त्रिकोण आहे, म्हणजे AB वर्ग अधिक BC वर्ग बरोबर AC वर्ग। हे सर्व सोडून दिलेलं आहे। AB छेद AC, थिटा आहे कोणासमोरची बाजू भागले कर्ण, म्हणजेच कोणतं थिटा? गुणोत्तर साइन थिटा। BC छेद AC, BC कुठला? लगतची बाजू छेद कर्ण, म्हणजे कोणता?
कोणते गुणोत्तर कॉस, या ठिकाणी साईन येईल कॉस येईल. या किमती या ठिकाणी भरा, म्हणजे साईन वर्ग थिटा अधिक कॉस वर्ग थिटा बरोबर 1. तिसरी कृती, हा चौरसामध्ये एक वर्तुळ दिलेला आहे. त्यानंतर चौरसाचे क्षेत्रफळ बरोबर माहिती आहे आपल्याला बाजू वर्ग, 14चा वर्ग किती येतो 196. वर्तुळाचे क्षेत्रफळ पाय आर वर्ग आणि या ठिकाणी फक्त वजाबाकी करायचे, उत्तर किती येईल 42. 2b कोणते 4 8. वर्तुळ पाकळीची त्रिज्या 3.5 सेमी असून तिच्या वर्तुळ कंसाची लांबी 2.2 सेमी आहे, तर वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ काढा. त्रिज्या दिली आहे, लांबी दिली आहे, सूत्र काय, वर्तुळ पाकळीचे क्षेत्रफळ बरोबर वर्तुळ कंसाची लांबी गुणिले त्रिज्या छेद 2. लांबी 2.2, त्रिज्या 3.5, 2 ने आपण 2.2ला भागलं की देणार 1.1 गुणिले 3.5, गुणाकार करा, उत्तर येईल 3.85 चौरस सेमी. दुसरं, एका काटकोन त्रिकोणामध्ये काटकोन करणाऱ्या बाजू 9 सेमी व 12 सेमी आहे, तर त्या त्रिकोणाच्या कर्णाची लांबी काढा. काटकोन त्रिकोण म्हणजे सूत्र कोणते, पायथागोरसचं प्रमेय. एक त्रिकोण काढा, 2 बाजू दिल्या आहेत आणि कर्ण काढायचं आहे. हे काटकोन त्रिकोण आहे, त्यामुळे पायथागोरसचे प्रमेय. पायथागोरसचे प्रमेयानुसार ए बी वर्ग अधिक बी सी वर्ग, ए बी 12 आहे, बी सी 9, 12चा वर्ग 9चा वर्ग, 12चा वर्ग 144, 9चा 81 किती येणार 225. दोन्ही बाजूचं वर्गमूळ घ्या, 225चं वर्गमूळ किती येतो 15, म्हणून त्रिकोणाच्या कर्णाची लांबी किती आहे 15 सेमी. तर या ठिकाणी बघा आकृती व्यवस्थित बघा आणि काय विचारलं आहे, हा कंस एन एस दिला 125, ई एफ दिला 37. असं असेल तेव्हा काय करतो आपण, दोघांची वजाबाकी करतो आणि 1/2ने त्याला भागतो. म्हणजे या प्रकारे उत्तर असं लिहिता येईल, एन एम एस 1/2 कंसात मापकोन एन एस वजा मापकोन्स ई एफ, हे वजा हा कंस, छेद किती आहे 2. 125 वजा 37 88, 2ने भागल्या उत्तर किती येईल 44, म्हणजे उत्तर किती येते 44. कळले. नेक्स्ट चौथं, ए निर्देशक आहे 2 3, बीचे आहे 4 7, या बिंदूतून जाणाऱ्या रेषेचा चढ काढा. सूत्र आपल्याला माहीत आहे, रेषेचा चढ बरोबर y2 वजा y1 छेद x2 वजा x1. किमती भरा, x1 y1 x2 y2 किमती या ठिकाणी दिलेल्या आहेत, सूत्रामध्ये भरलेले आहेत. उत्तर किती येते 2. त्यानंतर आहे 5वं, गोलाची त्रिज्या दिलेली आहे आणि त्याचे वक्रपृष्ठफळ काढायचं आहे. गोलाचे वक्रपृष्ठफळ किंवा पृष्ठफळ सर्व किती सूत्र आहे 4 पाय आर वर्ग. 4 पायची किंमत 22/7, 7चा वर्ग, 7चा वर्ग म्हणजे 7 गुणिले 7, हे 7 1 7, 7 1 7, 4 22 7 या सर्वांचा गुणाकार केला तर किती येतं 616 चौरस सेमी. आता दुसरा प्रश्न आपण पूर्ण पाहिलेला आहे. तिसरा प्रश्न बघूयात आपण या ठिकाणी. प्रश्न क्रमांक 3A, खालीलपैकी कोणतीही एक कृती पूर्ण करा. आकृती व्यवस्थित बघून घ्या, त्यानंतर आपल्याला सोडवता येईल. त्रिकोण ABC मध्ये किरण BD हा कोन Bचा दुभाजक आहे. BD हा Bचा दुभाजक आहे. कोन दुभाजकाचा गुणधर्म या ठिकाणी वापरावा लागेल, म्हणजे कारण AB छेद BC, AD छेद DC, या ठिकाणी AB येईल आणि उत्तर आहे कोन दुभाजकाचं प्रमेय. या ठिकाणी D समांतर BC, D समांतर BC म्हणजेच कोणतं प्रमेय, प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. AE छेद EB, AD छेद DC, AE छेद EB, AD छेद DC प्रमाणाचे मूलभूत प्रमेय. व ABच्या खाली ते BC आहे, या ठिकाणी EB दिलं आहे, मग या ठिकाणी काय येणार AE. मग 1 व 2 वरून पुढे आपल्याला आकृती या ठिकाणी संपलेली आहे. त्यानंतर दुसरा प्रश्न बघून घ्या व्यवस्थित. या ठिकाणी येईल विरुद्ध कोण, हे दोन्ही कोण विरुद्ध कोण, हा कोण आणि हा कोण म्हणजे ते विरुद्ध कोण. BDE या ठिकाणी CAE, कोण CAE. तर या ठिकाणी दिले आहे कोणती कसोटी, कोको कसोटी. या ठिकाणी D, हे दुसरे D, मग या ठिकाणी AE येईल. CE पहिलं तिसरं, मग या ठिकाणी B. बघा त्रिकस गुणाकार करा, AE गुणिले EB आणि DE गुणिले ED. सो या प्रकारे आपल्याला ही कृतीसुद्धा आपण पूर्ण केलेली आहे. त्यानंतर तिसरा B, खालील बिंदू एक रेषीय आहेत किंवा नाहीत ते ठरवा. हे 3 बिंदू दिलेले आहेत आणि ते एक रेषीय आहेत किंवा नाहीत ते आपल्याला ठरवायचं आहे. या ठिकाणी मी अंतराचे सूत्र वापरून हे उदाहरण सोडवलेलं आहे. AB डिस्टन्स AB सूत्र आहे वर्गमुळात x2 वजा x1 y2 वजा y1. सूत्र बघून घ्या, उत्तर किती येते वर्गमुळात 5. तसे AC काढलेलं आहे इथे या ठिकाणी 125. हेच आपण या 125 म्हणजेच किती 25 गुणिले 5
25चं वर्गमूळ 5 येतं आणि 5चं वर्गमुळात 5. याला आपण डी सी किती आलं आहे 5 वर्गमुळात 5. बी सी, बी आणि सी हे दोन बिंदू घ्या आणि बी सी काढा. बी सीचं उत्तर येते वर्गमुळात 180. हे कसे येणार 36 गुणिले 5. हे सुद्धा पुस्तकातील गणित आहे. बी सी बरोबर किती 6 वर्गमुळात 5. आता या ठिकाणी बघा 1 2 3. 1 किती आहे वर्गमुळात 5, 2 किती आहे 5 वर्गमुळात 5 आणि 3 किती आहे 6 वर्गमुळात 5. 5 अधिक 5 वर्गमुळात 5 बरोबर 6. दोघांची बेरीज केली ती किती 6 वर्गमुळात 5. म्हणजेच आपण यावरून काय लिहू शकतो डिस्टन्स बी ए बरोबर डिस्टन्स ए सी बरोबर डिस्टन्स बी सी हे एक समान आले. म्हणून हे तिन्ही बिंदू कसे आहेत एक रेषीय आहेत. त्रिकोण एबीसी समरूप त्रिकोण एल एम एन. त्रिकोण एबीसी असा काढा की ए बी बरोबर 5.5 सेमी, बी सी बरोबर 6, सी ए बरोबर 4.5, बी सी छेद एम एन बरोबर 5/4. तर ए बी सी एल एम एन काढा. हे दोन त्रिकोण आपल्याला काढायचे आहेत. त्यासाठी आपल्याला एलिमेंटच्या किमती बाजूंच्या किमती काढायच्या आहेत. या प्रकारे आपण सोडवावं लागेल. एलिमेंट समरूप त्रिकोणाच्या संगत बाजू प्रमाणात असतात. ए बी बी सी ए सीचे किमती दिलेल्या आहेत. त्यानंतर हे पहिलं आणि हे शेवटचं घेतलं आहे. एल एम किती आलं आहे 4.4. दुसरं आणि हे शेवटचं. यावरून आपण किती आलं आहे एम एन 4.8. हे आणि हे एल एन आहे 3.6. ह्या किमती गुण आपण काढल्या आहे. बी सी हा ए बी सी, ए बी किती आहे 5.5 सेमी, ए बी सी एल एम एन बघा कळलं आहे. एल एम किती आलं आहे 4.4, एम एन 4.8, एल एन किती आहे 3.6. ए बी सीच्या किमती आपल्याला अगोदरच दिलेल्या आहेत. किती आहे 4.5 सेमी. हे एल एम एन 4.8 सेमी. सेमी लिहा या ठिकाणी मराठीत लिहा किंवा इंग्लिश सी एम लिहा किंवा सेमी लिहा. सो या प्रकारे आपण हे दोन त्रिकोण काढलेले आहेत. तिसरं त्रिकोण पी क्यू आर मध्ये रेख पी एम मध्ये आहे. पी एम बरोबर आहे 9, पी क्यू वर्ग पी आर वर्ग बरोबर 290. तर क्यू आर काढा. हे दिलेलं आहे. पी एम मध्ये काय म्हणजेच एम हा क्यू आरचा मध्यबिंदू आहे. अपूर्वी सूत्र वापरणार पी क्यू वर्ग बरोबर पी आर वर्ग बरोबर 2 पी एम वर्ग अधिक 2 क्यू एम वर्ग. सूत्र लिहिलं पी क्यू वर्ग अधिक क्यू पी आर वर्गाची किंमत दिलेली आहे किती 290. हे 2 पी एमची 90 किंमत 9 आहे. 9चा वर्ग क्यू एम आपल्याला काढायचा आहे. हे 290 9चा वर्ग 81. 2 गुणिले 81 162. हे 162 हा 290 वजा 162 पुढची स्टेप येईल. 290 वजा 162 बरोबर 2 क्यू एम वर्ग वजा बाकी 128 बरोबर 2 क्यू एम वर्ग. हे 2 या बाजूला घ्या भागाकार होईल. 2 ने भागल्यावर येईल 64 बरोबर क्यू एम वर्ग. दोन्ही बाजूंचं वर्गमूळ घ्या 8 बरोबर क्यू एम. क्यू एम किती आहे 8. हे 8 आहे मग हे पण किती असणार 8. एम हा मध्यबिंदू आहे म्हणून क्यू आर बरोबर 2 क्यू एम किती येणार 16. ओके या ठिकाणी एकक दिलेलं नाही तुम्ही एकक लिहू शकता. क्यू आर बरोबर 16. त्रिकोणाच्या एका बाजूला समांतर असणारी रेषा त्याच्या उरलेल्या 2 बाजूंना भिन्न बिंदू छेदत असेल तर ती रेषा त्या बाजूंना एकाच प्रमाणात विभागते सिद्ध करा. कोणतं प्रमेय आहे प्रमाणाचे मूलभूत प्रमेय पुस्तकात तुम्ही बघू शकता. प्रमाणाचे मूलभूत प्रमेय या ठिकाणी आपल्याला लिहायचं आहे. ओके त्यानंतर आपल्याला चौथा प्रश्न. जर 1/sin वर्ग थिटा वजा 1 cos वर्ग थिटा वजा 1 tan वर्ग वजा 1 cot वर्ग 1 sec वर्ग 1 cosec वर्ग बरोबर -3 तर थिटाची किंमत काढा. तर हे उदाहरण आपण सोडवूया. थोडं समजून घ्या. हे दिलेला प्रश्न आहे वजा बरोबर -3. 1/sin वर्ग म्हणजेच काय कोसेक वर्ग कारण 1/sin बरोबर कोसेक थिटा. हे कोसेक वर्ग थिटा. 1 cos म्हणजेच सेक वर्ग थिटा. 1 tan म्हणजेच कॉट थिटा. 1 cot म्हणजे टॅन थिटा म्हणजे टॅन वर्ग. 1 sec म्हणजेच कॉस थिटा. सेक वर्ग असल्यामुळे इथे कॉस वर्ग झाला. 1 कोसेक वर्ग थिटा बरोबर काय साइन थिटा. इथे वर्ग आहे त्यामुळे इथे वर्ग बरोबर -3. तर कोसेक वर्ग सूत्र पुन्हा 1 अधिक कॉट वर्ग थिटा. सेक सूत्र आहे 1 अधिक टॅन वर्ग. हे कॉट वर्ग हे टॅन वर्ग. आता हे वजा वजा आपण कॉमन घेतलं आणि काय येणार कॉस वर्ग अधिक साइन वर्ग बरोबर इथे या ठिकाणी -3 आहेत. ओके कळलं. या ठिकाणी कॉस वर्ग अधिक साइन हे अधिक का आलं कारण वजा चिन्ह कॉमन घेतलेलं आहे बरोबर या ठिकाणी -3. पुन्हा कंस ओपन करा 1 अधिक कॉट वर्ग. हे वजा चिन्ह असल्यामुळे वजा टॅन वर्ग थिटा. हे वजा कॉट वर्ग वजा टॅन वर्ग
कॉस वर्ग अधिक साईन वर्ग किती येणार 1 बरोबर -3. आता हे 1 अधिक 1 वजा 1 कट झाले, कॉट वर्ग वजा कॉट वर्ग कट झाले. त्यानंतर काय उरलं या ठिकाणी हे वजा टॅन वर्ग वजा टॅन वर्ग वजा 2 टॅन वर्ग आणि हे वजा 1 या ठिकाणी आले बरोबर -3. आता हे वजा 2 टॅन वर्ग हा वजा 1 इकडे घ्या अधिक झाला. त्यानंतर हे वजा टॅन वर्ग थिटा बरोबर -3 अधिक 1 वजा 2 वजा 2 कट झाले की टॅन वर्ग थिटा बरोबर 1. आपल्याला माहिती आहे टॅनच्या टेबलमध्ये टॅन 45 ची किंमत 1 आहे म्हणून थिटा बरोबर किती आले दोघांचं कंपॅरिझन करा. थिटा किती येणार 45. अशा प्रकारे हे पहिलं उदाहरण आपण सोडवलेलं आहे. व्यवस्थित थोडंसं समजून घ्या. सूत्रपाठ असेल तर लगेच कळलं असेल. दुसरं 12 सेमी त्रिज्या असलेल्या वृत्तचिते आकाराच्या भांड्यात 20 सेमी उंचीपर्यंत पाणी भरलेलं आहे. त्या भांड्यात एक धातूचा गोळा टाकल्यास पाण्याची उंची 6.75 सेमीने वाढते तर त्या धातूच्या गोळ्याची त्रिज्या काढायची आहे. बघा या ठिकाणी ही वृत्तचिते आहे. हा गोळा आपण टाकल्यानंतर ही उंची ही अगोदरची उंची ही सुरुवातीचं पानं. हा गोळा आतमध्ये टाकल्यानंतर ही उंची वाढलेली आहे. ओके या प्रकारे आपण आकृती दाखवता येईल. त्रिज्या किती 12 सेमी. पहिल्यांदा आपण या वाढलेल्या पाण्याची घनफळ काढूया. सूत्र आहे पाय आर वर्ग एच. पायची किंमत 22/7 आर 12 आहे. वाढलेली उंची किती आहे 6.25. हे असंच ठेवा. ओके घ सेमी गुणाकार आपण नंतर बघूया. आता जेवढं पाणी वाढलेल्या पाण्याचं घनफळ आणि ह्या गोलाचे घनफळ काय असणार सारखंच असणार आहे. हे दोघांचे घनफळ सारखेच. ओके तर गोलाचे घनफळ आपण काय म्हणलं आर 4/3 पाय आर घन. या गोलाची त्रिज्या आपण आर मानले कॅपिटल आर. ओके नंतर 22/7 हे आपण वाढलेल्या पाण्याचे घनफळ या ठिकाणी आपण काढलेलं आहे. ओके ते या ठिकाणी हे 22/7 किंवा पाय हे 22/7 आणि हे 22/7 कट झाले कारण पायाची किंमत 22/7 हे 4/3 आर घन. आता आर घन बरोबर काय येणार हे 144 गुणिले 6.75 हे 3 हे 4/3 या बाजूने व्यस्त आहे 3 वर 3 4 खाली आले. हा सर्वांचा गुणाकार किती येतो एवढा 4ने भागल्यानंतर उत्तर येतं 729 म्हणजे आरचा घन बरोबर 729. घनमूळ घ्या कितीचा घन आहे 729 9चा म्हणजे आर बरोबर 9 म्हणून गोलाची त्रिज्या बरोबर 9 सेमी. त्यानंतर तिसरं बिंदू ओ केंद्र घेऊन 3 सेमी त्रिज्येचे वर्तुळ काढा. वर्तुळास पी या बाह्य बिंदूतून पी ए व पी बी स्पर्शिकाखंड असे काढा की ए बी बी बरोबर 70 तेही आपण या ठिकाणी काढले. ही कच्ची आकृती काढली आहे बघा. हे या प्रकारे हा कोण किती आहे 70 दिला आहे म्हणजे हा किती असणार 110 आहे. ओके हा 70 त्यामुळे हा 110 त्यामुळे हा 90 असणार आपल्याला माहिती आहे. त्रिज्या स्पर्शिका हे हा 90 हा 110 कोण काढलेला आहे. हा पहिल्यांदा त्रिज्या काढून घ्या नंतर हा 110 मापाचा कोण काढा. पहिले कोण काढल्यानंतर हा बिंदू घेऊन या ठिकाणी स्पर्शिका काढा. हा बिंदू घेऊन यावरून अशी स्पर्शिका काढा. दोन्ही स्पर्शिका छेदतात त्या ठिकाणी हा कोण किती असेल 47 अंशाचा हा कोण असणार आहे. सो या प्रकारे तुम्ही ही आकृती काढू शकता. शेवटचा प्रश्न 5वा खालीलपैकी कोणताही एक प्रश्न सोडवा. 3 समलंब चौकोन ABCD मध्ये बाजू AB समांतर बाजू CD चौकोनाचे कर्ण एकमेकांना P मध्ये छेदतात तर त्यावरून खालील प्रश्नाची उत्तरे काढा. पहिल्यांदा आपण आकृती काढूया या प्रकारे की हा समलंब चौकोन आहे AB समांतर CD. वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा. आकृती काढलेली आहे. उत्क्रम कोन व विरुद्ध कोणांची प्रत्येकी एक जोडी लिहा. विरुद्ध कोन आम्ही एक जोडी तुम्ही हे उत्क्रम कोण आहेत विरुद्ध कोण आपण लिहायची राहिली विरुद्ध कोणाची जोडी. विरुद्ध कोण कोणते ना पहिलं APB व CPD आपल्याला एकच जोडी लिहायची. दुसरी कोणती ना APD आणि CPB सुद्धा लिहू शकता. ही उत्क्रम कोणाची जोडी हा कोण हा कोण हा कोण आणि ही जोडे या ठिकाणी दिलेली आहेत. त्यानंतर समरूप त्रिकोणाची नावे समरूपतेच्या कसोटीसह लिहा. 2 कोण एकरूप आहेत म्हणजेच कोणती कोण येणार ती कोको कसोटी. दुसरा प्रश्न ओ केंद्र असलेल्या वर्तुळाची AB ही जीवा आहे. AOC ही वर्तुळाचा व्यास आहे. या ठिकाणी AC हा वर्तुळाचा व्यास असतं तर लगेच तुम्हाला कळलं असतं. या ठिकाणी AOC झालेला आहे. बघूया यामध्ये करेक्शन काही असेल तर नंतर कळेल. AOC हा वर्तुळाचा व्यास आहे. स्पर्शिका AT
वर्तुळाला बिंदू ए मध्ये स्पर्श करते तर खालील प्रश्नाची उत्तर लिहा. वरील दिलेल्या माहितीवरून आकृती काढा. या प्रकारे तुम्हाला आकृती काढता येईल. हा व्यास, ही जीवा आणि ही स्पर्शिका. हा तर यामध्ये काय विचारलं आहे, CAT व कोण ABC. CAT हा कोण किती आहे 90. हा कोण किती येणार 90. हा पण किती येणार 90. हे दोन्ही कोण 90 आहेत. हा का 90, स्पर्शिका त्रिज्या प्रमेय. हा का 90 कारण का हे व्यास असल्यामुळे हा अर्धवर्तुळात. अर्धवर्तुळामध्ये अंतर्लिखित कोण किती असतो 90 अंशाचा असतो म्हणजे हा 90. दोन कोण झाले. तिसरं काय विचारलं आहे, CAT व ABC एकरूप आहेत का, तर होय हे एकरूप आहेत का, हे कारण आपण वरती घेतलं आहे. क्रमांक 1 दिला आहे, क्रमांक 2 विधान 1 व 2 वरून हे दोन्ही कोण एकरूप आहेत. सो मित्रांनो या प्रकारे हे पूर्ण उत्तरे आपण सोडवलेले आहेत. तुम्हाला समजलेले असेल, आवडल्यात नक्की लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू आणि पुढील पेपरसाठी ऑल दी बेस्ट.